नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला कॅफर्ड पुरस्कार 2026 ज्यालाच भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार म्हटले जाते तो प्रदान करण्यात आला आहे? तर हा पुरस्कार वीरभद्र रामनाथ यांना प्रदान करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न, नुकतेच भारत आणि कोणत्या देशात दरम्यान खंजर हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? तर खंजर हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आता प्रश्न हा युद्ध सरावांवरती आहे. तर इतर काही महत्त्वपूर्ण युद्ध सराव पाहूया. गरुड शक्ती हा युद्ध सराव भारत आणि इंडोनेशियामध्ये होतो. सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळमध्ये, युद्धाभ्यास भारत अमेरिकेमध्ये, मित्रशक्ती भारत श्रीलंका, संप्रीती भारत बांगलादेश, इंद्र भारत आणि रशिया. आता हे ह्याच्या नावानुसार आपण लक्षात ठेवू शकतो. INDRA इंद्र. याच्यामध्ये पहिला आहे इंडिया आणि हे आर्य आहे रशिया. या 2 नावापासून इंद्र हा युद्धाभ्यास तयार झाला आहे. त्यानंतर धर्म गार्डियन हा भारत आणि जपान या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो. त्यानंतर हँड इन हँड भारत चीन, इक्वेरिन भारत आणि मालदीवमध्ये आयोजित केला जातो. त्यानंतर प्रश्न, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी कर्करोग दिन हा 4 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला मानव संसाधन संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? या पहिल्या महिला आहेत, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वपूर्ण बनतो. तर या आहेत निवेदिता दुबे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. भारतीय लष्कर आणि ITBP आपली भारतीय लष्कर आणि ITBP ने कोणत्या राज्यात लढाऊ समन्वय आणि शक्ती वाढवण्यासाठी अग्निपरीक्षा हा नावाचा पहिला संयुक्त सराव आयोजित केला आहे? तर हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला आहे? तर ता अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित केला आहे. भारतीय रेल्वेने किती नवीन हाय स्पीड कॉरिडॉर जाहीर केले आहेत? तर भारतीय रेल्वेने एकूण 7 नवीन हाय स्पीड कॉरिडॉर जाहीर केले आहेत, जे की आहेत मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळूर, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळूर, बेंगळुरू ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुरी. भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते बनले आहे? तर ते राज्य बनले आहे गुजरात. ऑप्शन क्रमांक बी आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. नुकताच आयोजित केलेला रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर रुसोमा ऑरेंज नावाचा फेस्टिवल नागालँड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. हिवाळी ऑलिम्पिक 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर ही ऑलिम्पिक मिलान आणि कोर्टिना इटली या देशातील 2 शहरांमध्ये आयोजित केली जात आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट उत्तर आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सल्लागार सहाय्य देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणते आधारित साधन जाहीर करण्यात आले आहे? तर भारत विस्तार नावाचे एक साधन किंवा ॲप जाहीर करण्यात आले आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.